आणि एक महत्त्वाची बातमी पाहूयात। राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज शपथ घेऊन पुन्हा एकदा सागर या शासकीय निवासस्थानी ते परतले। सागर बंगला या शासकीय निवासस्थानाने हा त्यांच्या विरोधी पक्षनेते पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास पाहिलेला आहे। पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये प्रशासकीय बाजू पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी जातील। मात्र त्यांच्या या सागर निवासस्थानाने त्यांचा हा संपूर्ण संघर्षमय प्रवास पाहिलेला आहे। सकाळी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनून संध्याकाळी सागर बंगल्यावर पोहोचले। या सर्वांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज सकाळी याच बंगल्यातून ते उपमुख्यमंत्री म्हणून बाहेर निघाले। त्यानंतर सिद्धिविनायकमध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, मुंबादेवीचं जाऊन दर्शन घेतलं आणि शपथविधी झाल्यानंतर आता सायंकाळी कॅबिनेट बैठक आटपल्यानंतर या सागर बंगल्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून परत जे आहेत ते आलेले आहेत। हा सागर बंगला जो आहे तो राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं आणि त्यानंतर त्यांचं निवासस्थान जे आहे ते सागर बंगला हे होतं। त्यानंतर 2.5 वर्ष झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि महायुतीचं सरकार आलं आणि या महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं होतं आणि आपल्या जबाबदाऱ्या पाडल्या त्याही या सागर बंगल्यातूनच त्यांनी पार पाडल्या। असा एकूण सर्व प्रवास जो आहे तो या सागर बंगल्यातून पाहिला आणि आज उपमुख्यमंत्री बनून देवेंद्र फडणवीस सकाळी या बंगल्यातून बाहेर पडल्याने आज मुख्यमंत्री बनून ते पुन्हा एकदा या सागर बंगल्यावर आले। नक्कीच थोड्या दिवसातच ते वर्षा निवासस्थानी जे आहेत ते राहायला जातील। मात्र ज्या काही तांत्रिक बाजू आहेत, तांत्रिक सगळ्या ज्या पडताळण्या त्या केल्यानंतर ते वर्षा निवासस्थानी जातील। मात्र हा सागर जो बंगला आहे, सागर निवासस्थान त्यांचं आहे, त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद असेल, उपमुख्यमंत्रीपद असेल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद असे तिन्ही पदं जे आहेत या सागर बंगल्यांनी पाहिलेली आहेत। उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।